रामासारखं वागण्याचा प्रयत्न करा. वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंचा भाजपला चिमटा. भाजप देशभरात धर्मात विष कालवत असल्याचाही आरोप. वक्फ विधेयक मंजूर केल्यानंतर आता संघाचा ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींवर डोळा. राहुल गांधींनंतर उद्धव ठाकरेंचाही दावा. तर वक्फ कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये 6 याचिका. भाजप कोणताही मुद्दा हिंदुत्वाशी जोडून देशातलं वातावरण गढूळ करत आहे. संजय राऊतांची टीका. मुख्यमंत्री काळाराम मंदिरामध्ये का आले नाहीत, राऊतांचा प्रश्न. बारामतीत माझ्या एवढं काम करणारा आमदार यापुढेही मिळणार नाही, अजित पवारांचं वक्तव्य. शरद पवारांना चिमटा असल्याची चर्चा. 1952 पासूनच्या आमदारांची कारकीर्द तपासण्याचं आव्हान. शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. कर्जमाफीवरून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची माघार. चौफेर टीकेनंतर सुचलं शहाणपण. सर्व हिंदूंसाठी मंदिर, स्मशान आणि पाणी एकच असलं पाहिजे, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. सर्व पंथ, जाती आणि समुदायांनी एकत्र यावं हाच आमचा उद्देश, असं प्रतिपादन. जहाज येताच लिफ्टप्रमाणे वर उचलल्या जाणाऱ्या पंबन रेल्वे पुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. तर रामेश्वरम ते तांबराम रेल्वेलाही हिरवा झेंडा. राज्यभरात रामजन्माचा जयघोष. राम मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांच्या मोठ्या रांगा. दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. अयोध्येत राम जन्मोत्सव धूमधडाक्यात साजरा. अभिजित मुहूर्तावर मूर्तीच्या कपाळावर पडली 4 मिनिटं सूर्यकिरणं. लातूरमध्ये महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोरे यांचा गोळ्यात झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, पण सुदैवानं बचावले. टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण अजूनही अस्पष्ट. तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजवणाऱ्या वनविभागाच्या वाहन चालकावर निलंबनाची कारवाई. स्थानिक लोकांमध्ये कारवाईनंतर संताप. ट्रम्प सरकारच्या धोरणांविरुद्ध अमेरिका रस्त्यावर. सर्व 50 राज्यातल्या 1200 शहरांमध्ये अभूतपूर्व निदर्शनं. मस्क अँड ट्रम्प मस्ट गोच्या घोषणांनी अमेरिकेची शहरं दणाणली. नमस्कार, मी अमोल जोशी. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत.